बारामती विमान अपघाताचा मास्टरमाइंड अखेर सापडला. आता माफी नाही, मुख्यमंत्र्यांनी दिला थेट फायनल शिक्षेचा आदेश. 5 मिनिटांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी बातमी समोर आली. कारण अजितदादांच्या विमान अपघाताबाबत एक असा धक्कादायक खुलासा झालाय की ज्याने उभ्या महाराष्ट्रात प्रचंड खळबळ माजली आहे. हा खुलासा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहमंत्री, यांनी एक अशी माहिती समोर आणली की ज्यामुळे या प्रकरणाच्या मास्टरमाइंडच्या मुष्क्या आवळल्या आहेत. आता त्याला थेट शिक्षेची ऑर्डर दिली. कालपर्यंत सोशल मीडियावर अजितदादांच्या दुर्दैवी प्रकरणाविषयी अनेक अफवा पसरत होत्या. कोणी म्हणत होतं विमानात बिघाड झाला होता, तर कोणी म्हणत होतं पायलटची चूक होती. पण आता एक असा महत्त्वाचा पुरावा समोर आला की ज्यानं या कटाचा खरा मास्टरमाइंड, त्याचं नाव उघड झालंय. आणि ते नाव इतकं ताकदवान आहे की जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी तपास लावला, त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार 15 पुरावे सापडले. आणि याच 15 पुराव्यांच्या जोरावर आता त्याला होणार भयानक शिक्षा. प्रेक्षकांनो, ही माहिती पाहताना काळजाचा ठोका चुकेल, पण सत्य समोर येणं गरजेचं आहे. जगाला 28 जानेवारीची ती सकाळी 8:45 वेळ ठाऊक आहे, पण या खेळाची खरी नांदी 27 जानेवारीच्या त्या काळ रात्री झाली होती. जेव्हा संपूर्ण मुंबई शांत निजली होती, तेव्हा महाराष्ट्रात 2 ठिकाणी 2 वेगळ्या घटना घडत होत्या. आणि ज्यामुळेच हा 28 जानेवारीला अपघात झाला अशी शक्यता वर्तवण्यात येते. पहिली घटना होत होती ती नाशिकमध्ये. एका निर्जन स्थळी एवढ्या मोठ्या नेत्याचा अंत करायचा म्हणजे फक्त प्लॅनिंग करून जमणार नव्हतं, तर काळी जादूचा आधार घेतला जात होता. नाशिकमध्ये एका निर्जन भागात एका जुन्या वाड्यात रात्री दिवे मिचमिच करत होते. तिथे धुरांचे लोट हवेत तरंगत होते. मंत्रांचा आवाज येणार होता. हे ऐकून असा जो सामान्य माणसाच्या अंगावर काटा येईल. तर त्याच वेळी ज्यावेळी दादांचं विमान रात्री 27 तारखेला विमानतळावर उतरलं होतं, जे दुसऱ्या दिवशी सकाळी जाणार होतं, त्या विमानतळावर विमानाशेजारी देखील एक धक्कादायक गोष्ट घडत होती. या दोन्ही घटनांचे पुरावे आता समोर आल्याने अक्षरशः आरोपीच्या मुसक्या आवळल्या. लोकांना फक्त 28 तारखेची माहिती आहे, पण 27 तारखेला काय घडलं याची कल्पना कोणालाच नव्हती. 27 तारखेला रात्री असं बोललं जातंय की त्या रात्री एका मोठ्या भांड्यात रक्तासारखा लाल रंगाचा द्रव ठेवला होता आणि समोर काही फोटोंची मांडणी केली होती. त्यामध्ये अजितदादांचा एक हसरा फोटो होता, ज्यावर काळ्या बाहुल्या आणि टाचण्या टोचल्या जात होत्या. हा केवळ योगायोग नव्हता, तर ते एक स्तंभन कृत्य होतं. तंत्रमंत्राच्या भाषेत सांगायचं तर एखाद्या व्यक्तीची गती रोखण्यासाठी आणि तिची बुद्धी भ्रमिष्ट करण्यासाठी हा विधी केला जातो. हवेत जणू काही एक अनामिक भीती पसरली होती. इकडे दादा मुंबईत आपल्या निवासस्थानी होते आणि तिकडे त्यांच्या आयुष्याचा दोर कापण्यासाठी मंत्रांचा हा भयानक खेळ खेळला जात होता. ज्या विमानाने दादा प्रवास करणार होते, त्या विमानाची एक प्रतिकृती तिथे ठेवण्यात आली होती आणि त्यावर काही गलिच्छ पदार्थ टाकले जात होते. हा पॅरानॉर्मल प्रकार इतका भयानक होता की त्या रात्री त्या भागातील कुत्री सुद्धा विचित्र पद्धतीने रडत होती, जणू त्यांना येणाऱ्या संकटाची चाहूल लागली होती. आता आपण वळूया मुंबई विमानतळाच्या त्या धावपट्टीकडे, जिथे दादांचं विमान उभं होतं. 27 तारखेच्या मध्यरात्री जेव्हा सुरक्षा व्यवस्था कडक असते, तेव्हा तिथे काही लोक अनधिकृतपणे वावरताना दिसले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही सावल्या दिसल्या आहेत, ज्यांनी विमानाच्या इंजिनजवळ नाही, तर विमानाच्या कॉकपिटच्या खिडकीजवळ काहीतरी विचित्र लेप लावला होता. तपास यंत्रणांना शंका आहे की हा लेप म्हणजे केवळ रासायनिक पदार्थ नव्हता, तर तो तंत्रमंत्राने सिद्ध केलेला एक भ्रम निर्माण करणारा पदार्थ होता. त्याच रात्री विमानाचा वैमानिक अचानक बदलला गेला. जो वैमानिक गेली 10 वर्षे दादांसोबत सावलीसारखा असायचा, त्याला अचानक सुट्टीवर पाठवण्यात आलं. एका नवीन वैमानिकाला पाचारण करण्यात आलं. या नवीन वैमानिकाला विमानात बसल्यावर सतत असं जाणवत होतं की त्याच्या बाजूच्या सीटवर कुणीतरी अदृश्य शक्ती बसलेली आहे. विमानाची यंत्रणा ओके दाखवत होती, पण पायलटच्या मनावर एक अनामिक दडपण होतं. हे सगळं कोणाच्या इशाऱ्यावरून घडत होतं? विमानतळावरच्या त्या हँगरमध्ये नेमका कोणाचा प्रवेश झाला होता? हे 15 पुरावे आता ओरडून सांगत आहेत की तिथे मानवी हस्तक्षेपापेक्षा काहीतरी अतार्किक घडवून आणण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील सर्वात मोठी कडी म्हणजे आमदार अमोल मिटकरी यांनी समोर आणलेला तो पुरावा. मिटकरींनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये एका अशा व्हॉट्सअप ग्रुपचा उल्लेख केला ज्यामध्ये अशोक खरात आणि काही बडे अधिकारी सामील होते. या ग्रुपवर 27 जानेवारीच्या रात्री काही कोडिंगमध्ये मेसेज फिरत होते. पक्षी उडायला तयार आहे, विधी पूर्ण झाला आहे, आता फक्त काळाचा घाला बाकी आहे, अशा पद्धतीचे ते मेसेज होते.
मिटकरींनी थेट आरोप केला की अशोक खरातने VSR कंपनीच्या विमानाशी संबंधित लोकांकडून विमानाची कुंडली काढली होती. विमानाचा क्रमांक, त्याचा टेक ऑफचा वेळ आणि दादांच्या राशीचा मेळ घालून हा अपघात घडवून आणण्यासाठी मुहूर्त काढला गेला होता. मिटकरींनी जेव्हा तो ग्रुप आणि त्यातील व्हिडिओ समोर आणले तेव्हा सगळं चित्र स्पष्ट झालं. त्या व्हिडिओमध्ये अशोक खरात एका विमानाच्या मॉडेल समोर बसून काहीतरी मंत्र पुटपुटताना दिसत होता. हा व्हिडिओ पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका आधुनिक युगात जिथे आपण विज्ञानाच्या गप्पा मारतो तिथे एका लोकनेत्याला संपवण्यासाठी अशा गलिच्छ मानसिकतेचा वापर केला जावा ही शरमेची बाब आहे. आता प्रश्न उरतो की अशोक खरात हा भोंदू बाबा इतका धाडसी कसा झाला? त्याचं कनेक्शन नेमकं कोणाशी आहे? तपासात असं समोर आलंय की अशोक खरात हा केवळ एक मांत्रिक नव्हता, तर तो राजकीय सत्तेचा एक मोहरा होता. 27 आणि 28 जानेवारीच्या दरम्यान समता पतसंस्थेमध्ये कोट्यवधींचे व्यवहार झाले. हे पैसे या काळ्या विधीसाठी आणि विमानतळावरच्या त्या संशयास्पद हालचाली घडवून आणण्यासाठी दिले गेले होते का? अशोक खरातने नाशिकमध्ये बसून मुंबईच्या विमानतळावरील तंत्रज्ञानावर मात करण्याचा प्रयत्न केला. असं बोललं जाते की त्या विमानाचा अपघात झाला तेव्हा वैमानिकाला समोर ढग किंवा पक्षी दिसले नाहीत, तर त्याला एक भयानक आकृती दिसली, ज्यामुळे त्याने विमानाचा ताबा गमावला. हे कृत्य अशोक खरातने त्याच्या अघोरी शक्तीच्या जोरावर केल्याचा दावा आता काही साक्षीदारांनी केला आहे. खरातच्या आश्रमातून काही डायऱ्या जप्त केल्या आहेत, ज्यामध्ये 27 तारखेच्या रात्रीचा प्लॅन B लिहिला होता. जर विमान अपघात झाला नाही तर दादांना विषबाधा करण्याचाही त्यांचा विचार होता. इतका क्रूर हा कट होता. जेव्हा ही सर्व माहिती, हे 15 पुरावे आणि अमोल मिटकरींनी दिलेला तो पुराव्यांचा ग्रुप मुख्यमंत्र्यांच्या समोर आला तेव्हा त्यांनी एक क्षणही विलंब न लावता SIT कडून हा तपास CID कडे वर्ग केला. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की हा केवळ अपघात नाही, तर हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न आहे. विज्ञानाला तंत्रमंत्राची जोड देऊन ज्यांनी महाराष्ट्राचा हा वाघ आपल्यातून हिरावून घेतला त्यांना पाताळातून शोधून काढू. आज अशोक खरात आणि त्याचे साथीदार गजाआड आहेत. गुन्हेगार सापडला आहे आणि त्याला आता फाशीपेक्षा कमी शिक्षा होणार नाही, असे संकेत खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ज्या 15 पुराव्यांनी या प्रकरणाचा चेहरा उघडा पाडला त्यामध्ये एका महिलेने दिलेला व्हिडिओ पुरावा सर्वात महत्त्वाचा ठरला आहे. या महिलेने खरातच्या त्या रात्रीच्या कृत्याचं छुप्या कॅमेऱ्याने चित्रीकरण केलं होतं, जे आता तपासाचा मुख्य आधार बनला आहे. प्रेक्षकांनो, 28 जानेवारीची ती सकाळी 8:45 वेळ महाराष्ट्राच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवली गेली. पण आज कित्येक दिवसांच्या सखोल तपासानंतर हे स्पष्ट झालं आहे की तो अपघात नैसर्गिक नव्हता. 27 तारखेच्या त्या फोन कॉलपासून सुरू झालेला हा प्रवास, विमानतळावरची ती छेडछाड आणि अशोक खरातचा तो भयानक जादूचा खेळ, हे सगळं एका मोठ्या कटाचा भाग होतं. ज्या फाईलच्या नावाखाली दादांना मुंबईत रोखलं गेलं ती फाईलच अस्तित्वात नव्हती. हा केवळ एका नेत्याचा शेवट नव्हता, तर तो एका मोठ्या राजकीय षडयंत्राचा भाग होता. आता गुन्हेगार सापडला आहे, शिक्षा सुनावली जाणार आहे. सत्याचा विजय उशिरा का होईना पण झाला आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली तेव्हाच मिळेल जेव्हा हा संपूर्ण कट रचणारा प्रत्येक चेहरा जगासमोर येईल आणि त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळतील. आता प्रतीक्षा आहे ती केवळ त्या फायनल शिक्षेची अंमलबजावणी होण्याची. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या काही घडामोडी पाहिल्या त्या खरोखर अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. अमोल मिटकरींनी मांडलेले मुद्दे आहेत किंवा त्या रात्रीचे संशयास्पद हालचाली याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. पण एक गोष्ट इथे स्पष्ट करणे खूप गरजेचं आहे. ही सर्व माहिती सत्यासमोर येत असल्यावर सूत्रांवर आधारित असलेल्या चर्चांची आधारित आहे. आम्ही इथे कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही. ही केवळ तपासातील काही पैलू आणि सध्या सोशल मीडियावर सुरू असलेली शक्यता आहे. शेवटी न्यायदेवता आणि पोलीस प्रशासन जे ठरवेल ते सत्य असेल. पण प्रश्न हाच पडतो की विज्ञानाच्या युगात अशा गोष्टींवर विश्वास ठेवावा का, की यामागे खरोखरच एखादा मोठा राजकीय षडयंत्र दडलंय. आता विचार करा, 27 तारखेला ज्या फाईलचं नाव घेतलं गेलं ती फाईल जर खरंच अस्तित्वात नव्हती तर मग दादांना मुंबईत थांबवण्याचा उद्देश काय होता आणि तो पायलट शेवटच्या क्षणी का बदलला होता? अशा काही काड्या आहेत जे अजूनही जुळत नाही. तुम्हाला काय वाटतं? अशोक खरात सारख्या बंधू प्रवृत्तीच्या लोकांचा वापर करून खरोखरच कोणता अपघात केला जाऊ शकत नाही का? ही केवळ योगायोग आहे. तुमच्या मनात काय प्रकरणाबद्दल काय शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमचं कमेंट चर्चेला एक नवीन दिशा देऊ शकतं. आपण पाहतोय की महाराष्ट्र गेल्या अनेक दिवसांपासून प्रश्नचित्र शोधतोय की आपले लाडके दादा आपल्यातून अचानक कसे काय गेले. आम्ही ही माहिती तुमच्या समोर आणतोय
कारण या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी हीच प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाची भावना आहे. पण पुन्हा एकदा सांगते, आम्ही इथे कोणतेही आरोप किंवा करत नाही आहोत. ही केवळ तपास दरम्यान समोर आलेली विधानं, लोकांमध्ये सुरू असलेली चर्चा आहे. इंटरनेटवर अनेक अफवा पसरत आहे, त्यामुळे अधिकृत अहवाल येईपर्यंत आपण कोणत्याही निष्कर्षावर पोहोचायला नको. अमोल मिटकरींनी जी कॉल डिटेल्स काढण्याची मागणी केली आहे त्यावर तुमचं काय मत आहे? ते कॉल डिटेल्स बाहेर आले तर खरंच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल का? मित्रांनो, हा विषय खूप संवेदनशील आहे, पण कमेंट करताना तुमच्याही कोणत्या भावना दुखवणार नाहीत याची काळजी घ्या. तुम्हाला काही ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून, जेणेकरून ही चर्चा प्रशासनापर्यंत पोहोचेल. आणि हो, अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू या प्रकरणातील पुढच्या मोठ्या खुलाशासह. तोपर्यंत सतर्क राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.